जगातले सर्वात ग्रेट बॉलर कोण? मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबले, कर्टनी वॉल्श, वसीम अक्रम, जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्राथ, सचिन तेंडुलकर. सचिन पण तो तर बॅट्समन आहे ना. जाके देख रिकॉर्ड में कौन है, इंसान है कि भगवान. सचिन रमेश तेंडुलकर 664 इंटरनॅशनल मॅचेस, 100 सेंचुरीज आणि 34,347 धावा. पण सचिनचे बॉलिंगचे रेकॉर्ड्स इतके भन्नाट आहेत की ते ऐकून तुमच्या डोक्याच्या तारा हलून जातील. सचिनने पार्ट टाइम स्पिनर म्हणून असे रेकॉर्ड्स करून ठेवलेत जे कित्येक महान बॉलर्सना तोडणं शक्य झालं नाही आणि कदाचित होणारही नाही. पहिली हीच गोष्ट ऐकून तुम्हाला शॉक लागेल की सचिनने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये 200 इंटरनॅशनल विकेट्स घेतलेत. वन डेमध्ये 154 आणि टेस्टमध्ये 46 विकेट्स. सचिनने वन डेमध्ये 2 वेळा फायफर्स घेतल्यात, म्हणजे एका इनिंगमध्ये 5 विकेट. झहीर खान, कर्टनी वॉल्श, शेन वॉर्न, इम्रान खान आणि कपिल देव यांच्यापेक्षा जास्त फायफर्स सचिनच्या आहेत. सचिन हा जगातला एकमेव बॉलर आहे, वन अँड ओनली, ज्याने वन डेमध्ये 50वी म्हणजे शेवटची ओव्हर टाकताना 6 पेक्षा कमी रन्स डिफेंड केलेत आणि ते सुद्धा 2 वेळा. एखाद्या फास्ट बॉलरलाही हा पराक्रम करणं जमलं नाहीये. वन डेमध्ये एका इनिंगमध्ये 4 विकेट्स घेणारा तो यंगेस्ट इंडियन आहे. हा रेकॉर्ड त्याने वयाच्या 18 वर्ष 181व्या दिवशी केला होता. सचिन हा एकमेव बॉलर आहे ज्याने वयाच्या 16व्या वर्षी आणि वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा विकेट्स घेतलेत. विचार करा, जर सचिनला टेनिस एल्बोचा त्रास झाला नसता तर त्याच्या खात्यात 400 विकेट्स असत्या आणि इतिहासात हा रेकॉर्ड मोडणं कोणालाही शक्य झालं नसतं. बघितलं, बॅटिंगने रेकॉर्ड करणारा सचिन हा बॉलिंगचा सुद्धा बादशाह आहे. हा रील तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.